करून राहिली ही आता कोणा सकाळची आवाज देऊन राहिली मी इले. मीना मीना. हो माई आली. माय आता सतूबाई काय म्हणतात मा हे बा थांब ना तू घंटाभर मी पिळून वाव घालतो ना. एक तर तू धुई मी पितो मी धुतो तू पिळून वाव घाल. अहो लय कपडे आहेत ना. थांब आलीस मी आज जाणार वा धुतो ना मी. कपडे गिपडे नाही धुवा लागत. एक तर ते पाहुण्याची पॅन्ट गिंट आहेत त्याच्यात लागे पिंकीचे ड्रेस आहे धुतो मी. राहू दे आता शिल्लाचे कपडे आहेत रोजचे तसे घासघूस करत जाय असे एका परी. आता हाव ना मी तर कपडे गिपडे धुतो मी. जाय तू त्याला वदरलं कर. सांग बाई मग सकाळपासून धंदा ना करू देऊन राहिले अशा मी ऐदी होईन ना. मीना इकडे ये बरं. थंड होऊन राहिलं ताट वाढलं एक तर. आली आली बाई आली. काय म्हणता सतूबाई? आवा ताट वाढलं गरम गरम जेव बरं. ओ माय सांग काय करा. ओ माय ती याचे राहिले ना अजून समजा घरी संगत जेव ना मागून एकटीच वाढलं. आवा गरम गरम भाजी आहे गरम पोहे आहेत घे जेवून. त्याला लय उशीर लागते. आता का तू काय 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 2 वाजता मजूर सुटीन 2:30 वाजता त्याला यायला. 2:30 वाजे लोक थांबा लागत नाही त्याच्यासाठी. घेत जाय तू जेवून आता. बस बरं जेव बरं. मग आमचं चालतेच आहे. आता त्या बाई बी धुणं राहिल्या. मला बी जरशा भाकरी करायला लागतात मले. बाबाई म्हणत भाकर टाकजो बाई. तर बाबासाठी एक भाकर टाकतो मासाठी बी एक भाकर टाकतो. तुमच्या बाकीच्यासाठी समजायसाठी पोया केल्या. आता मी 2 भाकरी टाकतो. काय करू राहिल्या मामीची? धुणं राहिल्या आहे ना. मी जातो मग पिऊला गेले त्याले कपडे बी. आज कपडे तसे शिल्लक आहेत. तू जेव बरं. माय बाई सतूबाई आई बी मला कपड्याने धुवून राहिली. काहीच नाही. जाय तू आम्ही करतो. तुम्ही बी स्वयंपाक केला मला आहे तर ताट वाढलं. सतूबाई अशाने मी लय ऐदी होईन बरं. मग कसं माय थांबसान का 9 महिने मग माझोड? नाही व माय 9 महिने नाही राहू शकत बाई मी. आता काय म्हणू आता. हा पाय राहिली असते पण हा माणूस पाय ना यायला त्यांना घरी जायचीच पडते. आणि माणूस घरी गेला की मन नाही लागत बिचारे. मी ना ते ती काही त्याची सोय नाही लागत बिचारे. त्याला म्हणा ती राहत तर माणूस ऐकत नाही. येऊन जाऊन घरीच जाते. नाही तर राहिली असती व 9 महिने काय मी तर 2 वर्ष राहिली असती. साजरं डटकट लेकरू व्हायला. काय मला काम आहे आता. पण माणसाच्या ना जितके दिवस हाव तितके दिवस करतो माय. आणि तितके दिवस मग पुढचं आता पाहतच आहे. जेव आता बरं ताटवाळेला जेव. माय बाई माय सतूबाई एक खोटा 2 पोहे दिला का ठेवून. हा जेव मग ना मोजत नको जात जाऊ आता जेवण. आणि साजरं पोटभर जेवत जाय. 2 जीवाचं काम राहते आता. ते बस झालं. इतकं जेवलं तितकं जेवलं. सतूबाई तुम्हाला माहित आहे ना मग जेवली की माझ्यानं धंदा होत नाही. पोंगे तळा लागतात ना. आज गाडी लावतात ना. लावते तर मी तर येतो पोंगे दयपारची. आणि लागे जर शिल्लक बी तळून ठेवतो. आता गेलं हे पाणी मी आता 1-2 दिवस तर तळून ठेवतो लय मोठे. आणि तुम्ही ते पाकिट गिकिट भरून ठेवून द्या तुमची बरोबर. मग लय दिसतो तयाची गरज नाही. मंदी मा चक्कर झाला की तेव्हा बी दिन तळून. जास्त तैनाचं काम नको करू आता. तसंच तर हे होते मग. सतूबाई मी तुम्हाला जाऊच देत नाही. एवढा जर मला लाड होत असेल एवढं जर मला आयतं भेटत असेल तर मी तर भाऊले तर हात पाय जोडून आणतो की भाऊ माझ घरी राहा आणि बैली बी माझ घरी ठेवा. मला असं गरम गरम खाले भेटी ना माय. भाऊ राहते भल्ले येन पाहतो ना आता काय म्हणतील तर. हे पाय मी ना आता उद्या परवा जातो मी. आणि लागे डबल 8-10 दिवसांनी जसं झालं तसं मी काही टाइम नाही सांगत. जसं झालं तसं एखादा चक्कर मारी ना तो आईले राहू दे आता. कसे हातभार लायले होतात. आणि बाई काळजी घेत जाय. खाया प्यायचे दुर्लक्ष करू नको आता. नाही तर मग बस आणि तो येऊ ना येऊ आता जेवून घेत जाय. आता नसते ते मग सगळं पद्धतशीर झाल्यावर लेकरू मोठं झाल्यावर मग नवरा जेवल्यावर जेव्हा. आता नाही येत जाईन तो 2-2, 3-3 वाजता. तर तुका 2-2, 3-3 वाजता वाट पाहत बसत असेल काय. मुकाट्यानं आपलं 11-12 वाजता जेवून घ्या. जा वाजते झालं तर. आणि फुकटचे कामं काढत नको जाऊ शिल्लकचे. एक काम इकडे का तिकडे. तसंच तो आम्हाला दुनिया भराचे कामं आहेत. आणि स्वतःला जपाव जरसं. आता काय तुला घरात काही सांगेल कोण नाही. तसं तुला माहितच आहे समजा. तो आता पहिला टाइम आहे. पण जसं घिसक पासक जसं कमी करावं आता. बरं माय बाई जपतो ना मी. किती काळजी करसान माई. तूही नाही करत ना मग काळजी येणाऱ्या बाळाची आहे. तूही नाही आहे. जेव थंड होऊन राहिलं ते. सांग कशी झाली भाजी तर. बाई पाहुणे गेले नाही. राह लागत होत पाहुण्यानं. घरी झालं की काही फालतूच काही काम होतं का. जसं वावराचं काम होतं का. हो साऱ्या दुनिया बऱ्याचे काम द्यायलेच. काही ऐकत नाहीत ते. आता एक पोरग नाही ऐकत. या माणसाला कोण म्हणा. तसं आहे ना. जाऊ द्या. त्या रामाच्या वावरातला जो वयन घातलं होतं की नाही तर ते वयन फुटलं म्हणते. म्हणून मग त्याला एवढी धावपळ पडली जायची. असं नाही हो बाई बराबर आहे पाहुण्याचं. लेकरायले सुचते का एवढं. आता माणूस गेला तर बरं. पण तसं पट्टे करत असतील ना लेक. हो समजा करतात. पण बापाला की फालतूचा अंग राखतात. येईल तर पुढे घालून करा बाबा होत नाही म्हणलं याच्या नवी. पण हे लेकरं ऐकत नाहीत ना. लेकराच्या पेक्षा हा माणूसच ऐकत नाही तुम्हाला म्हणून सांगतो बाबा. हे बा उगाच ते लिहिलंच हौस आहे.
पापोरं मापोरं करायची त्याच्याच्यानं का नाही पोरं बोलले आगाऊपणा करतात दुसरं काय नाही. अहो काय नाही तसंही त्याला होती गमत नाही दुसरं काय गमत नाही तर मग चाललं असं आहे ते त्याला गमतच नाही बाबा ती आता का लेकरं करत नाही समजा करतात त्याचं ते यायच्या का माथा आहे ते. जाऊ दे. मला म्हणत मग 1-2 रोजात येतो म्हणत मी म्हणलं या म्हणलं बा येतात तर या म्हणलं. काचे बाबा काचे येतात ते गेले याच असं तर गेलेच काले असते. बरं मी काय म्हणलं बाबा हे पा मी बी आता 1-2 दिवसात जाईनच तशी पण म्हटलं हे पा आता मीनाच्या अंग ध्यान देत जा जरसं. हो मग काय तर बा. हो पण बाई आता सांग आता तू माय असली तर कसं भांडकुंड घासत होती काही धंदा करू लागत होती बाईची जात आपण करावं तर काय करावं हा. बरं ते पोरगी काही सांगत बी नाही आपल्याला धंदा येतोय नाही खरं सांगतो तिचा धंदा काय येणार आहे मुले. पण आता बसल्या जागेवर हाय बा आता मा धंदा कमी करीन बा मी तिले फक्त की बा मी करत जाईन कसं बी. पण बाकीच सांग मी तिला काय करू लागत जाऊ. तसं नाही तुम्ही काय बाईचा धंदा करसान तसं नाही मामन पण असं आता असं लक्ष कशी तिला असं खासं काय इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे हे करू दे ते करू दे आता जर सखी पाजतीनं म्हणा आता कसं घरात ती एकलीच बाई आहे तर त्याच्यानं जसं आता पिंकीच्या बाबतीत लय खेप राहिली लय दिस राहिली मी जशी त्या बाबतीत कसं माई मोठी सून करे हे होतं पण आता गरिबी काही मिळत नाही हा माणूस बी ऐकत नाही हा माणूस होती राहिला तर काही घोर नाही ना मला जीवाले घोर नाही मी राहतो जशी मग पण आता हा माणूस राहत नाही त्याच्या तिच्या आईले तर म्हणलं मी आणलं रा म्हणलं तिच्या मायले म्हणलं बाबा म्हणलं रा म्हणलं आता कसे जाणं येणं करत जा म्हणलं. आता तसं पहिले तर काही गरज नाही समजा पहिले का दिले का आराम थोडीच आहे पण असं जसं ध्यान लक्ष येणं जाणं हे ते. हो नाही बरोबर भैया आशीले सांगलं का. आशीले सांगा लागत होतो लेख तिले बी हरी घेत होता. साजरं झालं जाऊ दे मरता लेख नाताचं तोंड पाहिले भेटीन हा. झाले का स्वप्न पाय ना नाताचे स्वप्न नका भाऊ. अजून लय अंधारी कोठडी आहे का हाय समजत नाही. त्यातली गोट म्हणून राहिलो मी आपलं काय बाप्पा देवाची देणगी जे भेटलं ते आपण गोड मानू. पण जसं म्हणलं नातू झाला तो बाई जाय तिकडे लेक डोळे लावले मी मोकया हा. आता एवढं मोठं बांधलं त्यानं घरदार हे ते पाहिजात ना लेकरू 2 लेकरू तर पाहिजातच ना बाई. बरं झालं हे चांगलं झालं हे. आता तू बी जर चक्कर मारत जाय हा वजे जसा झाला तसा हा नाही राहणं झालं तो आला तशी 1-2 दिवसाची आली राहिली तर आता ते तुला सांगेन तेवढं आम्हाला सांगते का एवढं समजा तिचं काही सुख दुःख हा. नाही तसं काही नाही मी येतोच ना चक्रा मारतोच मी आता त्याला म्हणतो 2-4 दिवसानं जाय म्हणतो दवाखान्यात जाऊन ये दवाखान्यातून जाऊन आले की बरं राहते. बाई मग त्यात 2-4 दिवस काय लायला तो जायला झटकन पटकन हा बर राहते दवाखान्यातून आली की हा. तू चालली गेली की अजून कोण म्हणा मी म्हणू का साजरं लागते का मला म्हणणं त्याच्यापेक्षा तू जायच्या पहिले त्या दोघांना दवाखान्यात धाडून दे बाई हा. मग जाय तू त्याचा ते घरी आली की एका परी तसं म्हणता का मग चालते मग सकाळच म्हणतो त्याला मग आता जायला कुठे जायला म्हणजे वावरात गेला वाटते पण होका घेतला आता फवाऱ्याचा तो फवाऱ्याला जायला वाटते तो मग आला संध्याकाळी की म्हणेन मग सकाळचा होका नको घेऊन सकाळी दवाखान्यात नाही म्हणून. फार सुद तू आहेस तर कसं होऊन जाते ती चालते. तिची आई आहे ना मग कामी जशी. हो तिच्या आईले म्हटलंच नाही राह म्हटलं आता कमीत कमी 8-10 दिवस तरी द्या म्हटले सुरुवातची काढून थांबा म्हटलं आल्या नाही तरी तर मग काय बरं राहत वेळ लागते तसं मग मागून पाहता येते मग कसं बी आळीपाळी दिवस काढून दिल्या जातात तिचे. हो बा हो ते अरे बाई किसनाले सांगा लागत होत ले जसं मन दाले जसं हा. नाही तर त्याला वाटेन आम्हाला सांगलंच नाही तू आहेस तर सांग ना हा. आशीले सांग मंदाले सांग. हो काय बाबाले अरिक झाला नाताचं तोंड पाहता वाटते मग आहे ना. मग का मोरतो कमी नाताचं तोंड पाहिलेशी हा. त्याच्यासाठी जगलो अशी इतक्या दिस मग
एवढे दुखते अंग तरी काऊन नेलं नाही त्यानं मले. त्या भगवंताला वाटलं अशी अरे थांब अजून काय घोडे गंगेत नाचे राहिले. नाताले मांडीवर खेळो, अंगा खांद्यावर खेळो, मग ये वदर असं म्हणलं असेल त्यानं. पाणी आणू का? नाही नाही ते ढास बसते. बर तू लाव बरं आशिले फोन लाव बरं लेक. हो लावतो ना. तर मुरली आला घरी की लावतो. ते मीनाच्या फोनात पैसेच नाहीत तर तिच्या फोनातून काही फोन नाहीत लागत. मुरली घरी आला की लाईन मग. बर बर माझं त्याच आशीचा फोन आला की त्या रोजी लावता. पिंकीच्या मायनच लावता फोन. मी बोललो आशी संग लय वाकड बोलली आशी मा संग. हो तुझी पुण्यात लय पाणी आलं म्हणते बापा. बोध पाणी पडलं म्हणते यंदाच्या साल. बम म्हणजे पुरं असं पाणी झालं म्हणते पुराईसारखं म्हणे बाबा. सांगे आशी मले. हो नाही लावता तिले फोन. टीव्हीवर पाहिलं तर मग लावता तिले फोन. म्हणलं का बाई कसं आहे पोरगी शाळेत जाते तर बॉय ड्युटीवर जाते तर म्हणे हो म्हणे पण इकडे असं काही नसते म्हणे. ते काय पाणी साचते म्हणते रोडवर मग जाते म्हणे असं म्हणे. शाळा गिळा चालू आहे म्हणे का परी. एक दिवस नव्हतं पाठवलं म्हणे लय पाणी आलं पण त्या दिवशी घरीच ठेवलं म्हणे श्रावणीले. हो का हो ना लेक लय पावसाळा झाला म्हणतात पुण्यात. साजरा आहे आमची बी पिकं लय साजरी आहेत बाई यंदा. हो औंदाच्या साल लय पीक होते आम्हाला. मुरली सांगे म्हणे मस्त पराठी बी बसली म्हणे. सोयाबीन बी साजरा ओटात झाला म्हणे. असं मस्त बसलो म्हणे बाबा सोयाबीन. भाई फवारे मारला ना त्यानं. हो माराच लागतो तो पहिला फवारा लवकर. वया येत नाहीत ना देवा बाय पाण्याच्या वया पडतात ना. हो नाही करते साजरा करते. तुम्ही जेवले का? सांग काय करा आता. आम्ही जेवलो असतो का तुम्हाला उपाशी ठेवलं असतं का? नाही जेवलंच नाही अजून. ते भाजी टाकली तिने भाजी शिजून राहिली. भाजीच नव्हती शिजली तर मग राहिलं. आता तुम्ही जेव्हा आम्ही जेवतो. हो असं बर मग त्याच्या संग दिल्या 2 पोह्यांना की उलशीक भाजी करून टमाटे होते टमाट्याची चटणी केली. आता बघतावर काय करा लवकर शिजते म्हटलं टमाट्याची चटणी लागे 2-3 पोह्या करून दिल्या. थांबत ना म्हणत मग आता घरी जाऊन काय कुठे हिंटी म्हणलं शिदोरी घेऊन जा आपस घरी जाऊन जेवा. आपला समजा स्वयंपाक राहिला. हो ना असं मला काही भूक नाही लागली. बुद्या वजन जीव मग एकखट्टा. आज लय खुसावले मी. म्हणजे असं लय खुश वाटून राहिलं मले. तुम्हाला काय समजायला खुशी वाटून राहिली. चांगला आहे ना बापा मस्त. आता काय ना तू नात जवई नाचून मजा आहे बापा आता. त्यात लोक वाचतो का बापा मी नाचून पाहिलं. अजून तर काहीच नाही पोटातच आहे अजून. कोई जन्माला येईन कोई मोठं होईन कोई त्याचं लग्न करा कोई सुनमुख पाव. त्यात लोक आहे का आता टाइम. आता जायचे दिवस आले. नाताचं तोंड पाहिलं धन्य पावलो जाय तिकडे. नाचून कोई पाहत बापा.